दमण हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती असलेले एक ऐतिहासिक शहर असून येथे सुमारे 400 वर्ष पोर्तुगीजांचे राज्य होते आणि त्या काळात त्यांनी अनेक किल्ले, चर्च, इमारती बांधल्या. पण आज हे एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी माझा वीकेंड सेलिब्रेट करण्यासाठी आली आहे दमणला. तर इथे तुम्ही कसं पोहोचू शकता मुंबईपासून आणि इथे काय खाऊ शकता, इथे कुठे फिरू शकता आणि इथे कुठे राहायचं, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर मी आली आहे आज मुंबईवरून दमणला. तर इथे पोहोचण्यासाठी सगळ्यात जवळचं स्टेशन आहे ते वापी स्टेशन. तर वापी रेल्वे स्टेशन पासून तुम्ही प्रायव्हेट ऑटो करून तुमचा जो स्टे आहे तो तिथपर्यंत येऊ शकतात. साधारण 200 रुपये घेते ही प्रायव्हेट रिक्षा जी असते आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या हॉटेलला चेक इन करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या दिवशी पोहोचू शकतात. अर्धा दिवस झालेला आहे. तर आता इथून पुढे मी कशी ट्रॅव्हल करणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि मी सध्या माझा स्टे घेतलेला आहे तो नानी दमणमध्ये. तर नानी दमणमध्ये आजच्या अर्धा दिवस मी कुठे कुठे फिरणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सध्या तरी वाजले दुपारचे 3:30. तर मी जिथे होमस्टे घेतला आहे तेच मला स्कूटर प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यांच्याकडून मी स्कूटर रेंट घेणार आहे आजचा अर्धा दिवस आणि उद्याचा अख्खा दिवस. तर 2 दिवसामध्ये मी नानी दमण आणि मोठी दमण कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. ही समोर दिसते ना, ही गाडी मी आजसाठी रेंट केली आहे. ज्यांच्याकडून मी होमस्टे घेतलाय ना त्यांनीच मला दिली, त्यांची पर्सनल गाडी आहे. आणि ह्याची कॉस्ट मला जी पडली आहे ती 400 पडलेली आहे आणि ह्यांची पर्सनल असल्यामुळे ह्यांनी मला एवढी प्राइस दिली आहे. तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त पण मिळू शकते किंवा कमी पण मिळू शकते प्राइस. पण आता आम्ही सध्या चाललोय आहे आमच्या पेट पूजेसाठी. तुम्ही इथे फिरण्यासाठी मोठ्या ग्रुपमध्ये आला असाल तर ऑटो रिक्षा चालकासोबत किंमत ठरवून पूर्ण दिवसासाठी रिक्षा भाड्याने घेऊ शकता. आणि तुम्ही इथे स्वतःच्या वाहनाने आला असाल तर ते अजूनच सोयीचे ठरते. तर मित्रांनो, मी होमस्टे नंतर ड्राईव्ह करून लंच करायला गेली होती जिथे आम्ही पावभाजी खाल्ली. आणि त्यानंतर मी आता नानी दमण मधला एका फोर्ट मध्ये आली आहे ज्याचं नाव आहे दमण फोर्ट. तर हा जो फोर्ट आहे ना हा नानी दमण मध्ये आहे. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर की ही एक नदी आहे. ही जी नदी आहे ना, हीच नदी ह्या 2 पार्टना वेगवेगळं करते, नानी दमण आणि मोठी दमणला. तर मी नानी दमण मधल्या फोर्ट मध्ये आली आहे ज्याचं नाव आहे दमण फोर्ट. थोडक्यात आपण ह्याची हिस्ट्री समजून घेऊया आणि मग हा पूर्ण फोर्ट जो आहे तो एक्सप्लोर करूया. नानी दमण फोर्ट हा दमण मधला एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला 16व्या शतकात पोर्तुगीजांनी समुद्रमार्गे होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी बांधला. या फोर्टच्या मुख्य प्रवेशद्वारावर सेंट जेरोम यांची मूर्ती आहे. किल्ल्याला मजबूत दगडी भिंत, बुरुज आणि सुंदर पोर्तुगीज स्थापत्यकला दिसते. किल्ल्याच्या आत आवर लेडी ऑफ सी चर्च आहे. हा किल्ला दमणगंगा नदी आणि समुद्राजवळ असल्याने त्याचे दृश्य खूपच सुंदर दिसते. बघा किती सुंदर सनसेट दिसतोय या ठिकाणी. आणि हा बघा या साईडला मोठी स्पेस आहे इथे आणि तिथे त्या साईडला बघाल तर छोटीशी तटबंदी आहे आणि छोटीशी स्पेस आहे यायला जायला. ह्या ठिकाणी मोठी स्पेस आहे, व्यवस्थित चालू फिरू शकतो. तर मंडळी, माझा या ठिकाणी दमण फोर्ट जो आहे तो व्हिजिट करून झालेला आहे. या ठिकाणी कुठलीही एंट्री फी नाही आहे फोर्टमध्ये एंट्री करायला. आणि आता 6 वाजून गेलेले आहेत त्यामुळे एकाने अनाउन्समेंट केली की फोर्टचा जो दरवाजा आहे तो बंद होतोय. तर त्यामुळे आम्ही खाली चाललोय आता रिटर्न. आणि हे बघू शकता, हे बघा इथूनच आम्ही आतमध्ये आलेलो आणि इथे दरवाजा आहे समोर तुम्ही जो बघताय तो दरवाजा आहे. हा तुम्ही बघताय ना, हा मेन एंट्रन्स आहे इकडचा. पण अनफॉर्च्युनेटली इथे काम चालू आहे त्यामुळे हा दरवाजा जो होता बंद होता. सगळ्या बोटी ज्या आहेत त्या फिशिंगसाठी लागलेल्या आहेत. फिशिंगच्या सर्व बोटी आहेत ना त्या किनाऱ्याला लागलेल्या आहेत या ठिकाणी. आणि आता सनसेट आलेला आहे. बघा तुम्ही, फोर्ट आहे हा आणि त्याला लागूनच ही रिव्हर आहे. जसं की तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, या सगळ्या मच्छीमारीच्या बोटी आहेत आणि इकडूनच फिशिंग वगैरे केली जाते. तर ह्या ज्या बोटी आहेत त्या इथे दमणगंगा रिव्हर मध्ये लागलेल्या आहेत. आणि आता सनसेट झालेला आहे, खूप सुंदर वाटतंय इथे. आणि ह्याच्या बाजूला एक मंदिर पण आहे, तिथे आम्ही आता जातो आहोत. ही जी जागा आहे ना ही फोर्टच्या अगदीच बाजूला आहे. तर खूप छान होता आजचा दिवस, मजा आली.
इथे थोडा वेळ घालवून मी देवका बीचच्या जवळच असलेल्या रंगीबेरंगी स्ट्रीटवर पोहोचले. रात्रीच्या प्रकाशात ही स्ट्रीट खूपच सुंदर दिसत होती. या ठिकाणाला नाईट बाजार असेही म्हणतात. इथे तुम्हाला राहण्यासाठी अनेक पर्याय मिळतात आणि शॉपिंगही करता येते. आम्ही इथे रात्रीच्या जेवणासाठी डोसा आणि बर्गर ऑर्डर केला होता. त्यानंतर आम्ही ड्राईव्ह करत आमच्या होमस्टेला पोहोचलो. हा जो होमस्टे आहे ना, दमणचा जे मेन शहर आहे तिकडून 5 ते 6 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती, आणि हा जो होमस्टे मला पडला अराउंड 1500च्या आसपास, जो ऑनलाईन मला प्राइस दाखवत होती. पण मी ह्यांच्या होमस्टेच्या ओनरशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी मला थोडंसं 100 रुपये कमी करून दिले. आणि हा जो होमस्टे आहे 5 ते 6 किलोमीटर आतमध्ये, त्यामुळे ही कॉस्ट कमी आहे. अदरवाईज मेन सिटीमध्ये जो आहे ना, थोडंसं महागच होते. हॉटेल आणि हॉस्टेल वगैरे सर्व महागच पडत होते. सो मी हा डिसाईड केला की इथे मी राहायचं. तर अशा पद्धतीने माझा आजचा दिवस मी एंड करते आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग मंडळी फ्रॉम नानी दमण. तर आज आहे माझा दुसरा दिवस नानी दमण मधला, आणि मी होमस्टे मध्येच आता सकाळी ब्रेकफास्ट ऑर्डर केलेला, चहा आणि पोहे या ठिकाणी ऑर्डर केलेले. आता मी 8:30 झाले आहेत या ठिकाणी, आणि मी आता माझी स्कूटर जी आहे ती ड्राईव्ह करून या ठिकाणी मी जो क्वारी लेक आहे तो विजिट करायला जाणार आहे. सो कालच्या दिवसात काही जागा होत्या त्या कव्हर करायच्या राहून गेलेल्या, त्या आधी कव्हर करणं. त्यानंतर आम्ही मोती दमण मध्ये जाणार. आणि आज आमची संध्याकाळची ट्रेन आहे, साधारण 8:34ची आहे वापी स्टेशन वरून. तर ती आम्ही घेणार. पूर्ण दिवस आज एक्सप्लोर करणार दमणमध्ये आणि ती ट्रेन घेणार. तर आता जाऊया आपण बाहेर आणि एक्सप्लोर करूया या जागांना. मी या ठिकाणी माझ्या दिवसाच्या पहिल्या स्पॉटवरती आलेली आहे, ज्याचं नाव आहे कुवारी लेक. हे नानी दमण मधला स्पॉट आहे. हा थोडासा अंडररेटेड स्पॉट आहे. इथे एवढी लोक नाहीत, पण इथे प्री वेडिंग शूट होतं आणि खूप सुंदर स्पॉट आहे. हलका हलका ग्रीन पाणी दिसतं या ठिकाणी, आणि आता सनलाईट येतो ना, तर त्यामुळे खूप सुंदर व्ह्यू दिसतो आहे. जर तुम्ही पण पुढे भविष्यामध्ये कधी इथे आलात तर या स्पॉटला नक्की विजिट करा. खूप सुंदर व्ह्यू आहे. पाण्यामध्ये रिफ्लेक्शन पडतंय, जे आजूबाजूला जे डोंगर आहे हलके हलके त्यांचं रिफ्लेक्शन पडतंय आणि मस्त सनलाईट आहे. तर इकडे फोटोशूट पण छान होईल, आणि छान आवडलं मला हा स्पॉट. आणि हलकं हलकं ग्रीन पाणी आहे माझ्या पाठी. कुवारी लेक हा एक कृत्रिम तलाव आहे. पूर्वी या ठिकाणी दगडखाण होती, जिथून बांधकामासाठी दगड काढले जाते. नंतर ही खाण बंद झाल्यानंतर त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून सुंदर तलाव तयार झाला. आम्ही आली ना, मला थोडंसं फोटोशूट चालू होतं, पण ह्या पाणी प्यायला आले अचानक. आणि आता माझी बहीण बघा तिथे अटकली आहे. हे बघा, या सगळ्या आलेल्या आहेत या ठिकाणी. गेली किती मस्तपैकी आंघोळ करते. ही बघा, एक दुसरी पण उतरली. खूप सुंदर वाटतंय या ठिकाणी. पीसफुल आहे एकदम. तर मित्रांनो, हा आहे मोती दमण फोर्टचा एंट्रन्स, आणि तुम्ही बघू शकता ऍज युजल हा ना, इथे मागच्या साईडला लाईट हाऊस पण आहे. तर आपण आता वरती जाऊया. आणि माझी आहे ना, या ठिकाणी गाडी बंद पडलेली आहे मोती दमण फोर्टच्या आतमध्ये. माहित नाही आजचा दिवस कसा जाणार आहे पुढचा. सध्या तरी गाडी बंद पडलेली आहे. तर आता बघूया अजून काय काय कव्हर करता येईल. आता सध्या तरी मी मोती दमण फोर्टच्या आतमध्ये. हा फोर्ट पूर्ण आपण एक्सप्लोर करून घेऊया आणि ह्याबद्दल हिस्ट्री जाणून घेऊया सर्वात आधी. तर हा आहे समोर, तुम्ही बघू शकता ह्याचा गेट. मोती दमण ह्या किल्ल्याचा परिसर सुमारे 9 किलोमीटर इतका मोठा आहे, आणि हा दमणमधला सर्वात मोठा व ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला 1559 नंतर पोर्तुगीज यांनी बांधण्यास सुरुवात केली. या किल्ल्याची तटबंदी खूप मजबूत आहे आणि त्याला 10 बुरुज आहेत. किल्ल्याच्या आत ऐतिहासिक इमारती, चर्च आणि प्रशासकीय कार्यालय बांधली गेली होती. काल जे आहे या ठिकाणी होतो इथे, आणि त्याच ही मध्ये नदी आहे, आणि हा इथे ना ब्रिज आहे. तर तिथून आपण पलीकडे आलो आहोत. हा मोती दमण फोर्ट आहे. तर मंडळी, तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, हा लाईट हाऊस आहे. ह्याच्या आतमध्ये तर एंट्री नाही आहे, पण हा फोर्टच्या तुम्ही सराउंडिंग बघू शकता की हा फोर्ट अख्खा एम्प्टी आहे बघायला गेलं तर. आणि काही काही झाडं आहेत ह्याच्या आतमध्ये. आणि हा जो आहे ही
फोर्टच्या बॅक साईडलाच आहे हा लाईट हाऊस आहे तो. तर हा फोर्ट माझा अख्खा विजिट करून तर नाही झाला आहे सध्या तरी, पण हळूहळू विजिट करतो आहोत. तर मित्रांनो, हा फोर्ट तर तसा बघायला गेला तर मोठा आहे बऱ्यापैकी. म्हणजे मी साधारण 1 किलोमीटर चालतेच आहे, तर मोठा आहे बऱ्यापैकी. तर हा बघा, ही माझी सिस्टर चालत येते आहे आणि हे समोर बघू शकता मी तो जो झेंडा आहे तिकडून चालत आले. त्यानंतर हा इकडे पण पॉईंट आहे एक, आणखी भूलभुलैया गार्डन आहे. तर ह्याच्या आतमध्ये जाऊया. हा भूलभुलैया कसा आहे गार्डनचा एक्सपिरियन्स घेऊया. बाहेर पडली आहे फायनली मी भूलभुलैयामध्ये. छान आहे, छोटंसं आहे आणि मजेशीर आहे. ही बघा, ही अपोजिट साईडने चालते. माहिती नाही तिला रस्ता भेटलाय नाही, माझा रस्ता नाही पूर्ण झालाय. बघा, हा एंड आहे. या किल्ल्याच्या आत बॉम्ब जीसस नावाचं सुंदर चर्च आहे. हे चर्च 1603 साली पोर्तुगीजांच्या काळात बांधले गेले. या चर्चची वास्तुकला पोर्तुगीज शैलीची असून आत सुंदर लाकडी कोरीवकाम आणि सोन्याची सजावट पाहायला मिळते. च्या लेन मध्येच ही तुम्ही बघू शकता, ही ग्राफिटी आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ना काही ना काहीतरी केलेलं. आणि ठीक बाजूला तुम्ही बघू शकता ही खूप जुनी घर आहेत आणि कलरफुल घर आहेत. तर इकडे खूप सारी फोटो काढण्यासाठी लोकांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे. आणि इकडे तुम्ही इंस्टाग्रामसाठी आणि फेसबुकसाठी इथे फोटोज वगैरे काढू शकतात. खूप छान वाईब आहे इकडची या कॉलनीची. आणि हे बरोबर मोती दमण फोर्टच्या बाजूचाच एरिया आहे हा. एक वाजले आणि मी जंपोरे बीचला आले. तर जंपोरे बीचच्या समोरच ना ही मोठी शंकराची मूर्ती आहे, तुम्हाला इथे दिसेल. आणि समोरच हा जंपोरे बीच आहे. इथे ना खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, पण आता ना ओहोटी आहे त्याच्यामुळे त्या बंद आहेत कदाचित. पण इथे हा बीच आहे समोर, आहे ठीकठाक आहे. की मोठी मूर्ती आहे बघायला गेलं तर. खूप चांगलं वाटतंय बघताना त्या मूर्तीला. तर त्या बीचवरती सध्या मी जाते आहे. ऍक्टिव्हिटीज आहेत, पण ना थोडंसं आता ओहोटी आहे तर त्याच्यामुळे वॉटर ऍक्टिव्हिटी बंद आहे. पण इथे तुम्ही बघू शकता हा जो आहे ना, हा जंपोरे बीचचा जो पॅच आहे हा भरपूर छोटा आणि हा 1 लेनच आहे. जायची आणि यायची एकच लेन आहे. आणि काल मी जिथे गेलेली देवका बीचला, त्यांचा खूप मोठा आणि वाईड रोड आहे. बीचचं वैशिष्ट्य म्हणजे इकडे ना ब्लॅक सँड आहे, जे इकडच्या बीचचं वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितले असेल साधारण क्रीम कलरची किंवा ब्राऊन कलरची वाळू असते, पण इथे ब्लॅक कलरची आहे. तुम्ही मोती दमण मध्ये या ठिकाणी एक बर्ड पार्क पण आहे, ते पण व्हिजिट करू शकता. मी तिथे नाही जाते, मी खूप छान ठिकाणी जेव्हा फिरते तेव्हा मी ठिकठिकाणी बर्ड पार्क मध्ये व्हिजिट करते, त्यामुळे मी त्या ठिकाणी नाही जात आहे. तर तुम्ही त्या बर्ड पार्कला व्हिजिट करू शकता. छान आहे ते बर्ड पार्क, तिथे तुम्हाला बर्ड्स बघायला मिळतील. सो सध्या मी चालली आहे तर जेवायला, मला लागली आहे भूक. तर मी एक रेस्टॉरंट फाइंड केलंय जे नदीच्या त्या पलीकडे आहे. तर नानी दमण मध्ये आहे ते, तर तिथे चाललोय आम्ही सध्या. आता आपण डायरेक्ट हॉटेलमध्येच भेटूया. जंपोरे बीच नंतर ड्राईव्ह करून मी नानी दमण मधला पंजाब तडका या रेस्टॉरंटला पोहोचले. इथे आम्ही बिर्याणी आणि छोले भटुरेचा आस्वाद घेत दुपारचे जेवण केले. तर मी आली आहे इथे देवका बीचच्या जवळच असलेल्या कलरफुल स्ट्रीट वरती. या स्ट्रीटचं नाव आहे नाईट स्ट्रीट. जर तुम्ही सर्च कराल तर इकडे तुम्ही बघू शकता ही समोर जी आहे ना ही ग्राफिटी वॉल आहे आणि ह्याच्या बाजूलाच तुम्ही बघू शकता ह्या कलरफुल बिल्डिंग तुम्हाला दिसतील. इथे काही ठिकाणी तुम्हाला लोक राहताना दिसतील, काही ठिकाणी फूड कॅफेज आहेत. तसे खूप सारे ऑप्शन आहे या स्ट्रीटवरती. आणि ही स्ट्रीट जी आहे ना साधारण 100-200 मीटरची असेल, जास्त मोठी नाही आहे ही. पण इथे तुम्हाला सगळं भेटेल आणि इकडेच तुम्हाला सर्वात जास्त गर्दी भेटेल रात्रीची. तर रात्रीचा पण मी व्ह्यू दाखवलेला आहे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये. तर ही काहीशी अशी दिसते आणि असंच आहे, सर्व कलरफुलच आहे आणि खूप छान वाटतंय बघायला. ग्राफिटी वॉल किती सुंदर दिसते आणि ह्याच्या बाजूलाच हे हॉटेल रूम्स आहेत, ते बघा.
हे बघा, ही जी वॉल आहे किती सुंदर पेंट केलेली आहे. इकडून ना गाड्या चालतात. ती स्ट्रीट मला खूप छान वाटली आणि इकडे रस्त्याचं बांधकाम पण खूप छान पद्धतीने केलेलं आहे. पूर्ण दमण मधली हॅपनिंग तुम्हाला ह्या स्ट्रीट वरती बघायला मिळेल. हे जे विजेचे पोल्स आहेत ना, इथे रात्रीच्या वेळी लाईट्स वगैरे असतात, जे तुम्हाला मी खालच्या व्हिडिओमध्ये दाखवले. पण हे दिवसा पण किती सुंदर दिसते बघा ही स्ट्रीट. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ही ना पूर्ण काळ्या कलरची सँड आहे. आपल्याकडे जशी व्हाईट कलरची सँड असते ना, तशी नाहीये इथे. या देवका बीचला पण सेम आहे सँड, आणि जंपोरे बीचला पण मी गेली होती, तिथे पण ही ब्लॅक कलरची सँड आहे. तर हे बघा. तर मंडळी, संध्याकाळचे वाजले आहेत 5:45 आणि मी आली आहे सनसेट पाहण्यासाठी देवका बीच वरती. देवका बीच हा स्पॉट आहे नानी दमण मध्ये, जो माझा काल मिस झालेला. पण मी हा जाता जाता मी ठरवलं होतं की मी नेक्स्ट डे पण विजिट करेन. आता सनसेट व्हायला आला आहे, 5 मिनिटामध्ये झाला तर ठीक आहे, पण नाही झाला तर मी इकडून निघणार. तर मला जायचं आहे माझ्या होमस्टेला, आणि माझी ट्रेन आहे आज 8:40 वापी स्टेशन वरून आहे. तर मी इकडून माझ्या होमस्टेला जाणार. इथून माझं होमस्टे जो आहे तो 5 ते 6 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती. हार्डली 15 मिनिट लागतील तिथे पोहोचायला, आणि तिकडून मी माझ्या बॅग्स कलेक्ट करणार. तिकडून मी वापी स्टेशनला पोहोचून माझा परतीचा प्रवास सुरू करणार आहे. तर 2 दिवसाच्या दमण ट्रिपचा माझा हा शेवटचा स्पॉट इथेच संपतो आहे, आणि माझी ही ट्रिप इथेच संपते आहे. आणि तुम्हाला या ब्लॉग मधून मदत झाली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तुमच्या दमणच्या ट्रिपसाठी तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया अशाच एका पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.